यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल। राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत। त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यावर आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे। उपक्षेत्र चौथे सॉफ्ट पॉवर। राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। या बाबीचे जतन, संवर्धन आणि त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद करणे, अधिकाधिक प्रसिद्धी देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याकरिता राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे। नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या निमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील। या कुंभमेळ्याचे सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरता आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेद्वारे अमृत स्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, घाट सुशोभीकरण व इतर सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत। नाशिक विमानतळ, नाशिक रिंग रोड, नाशिक रेल्वे स्टेशन, नाशिक बस स्टेशन इत्यादी सर्व पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन प्राप्त 12 किल्ल्यांमध्ये राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, साल्हेर, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि तामिळनाडू राज्यातील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। या ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। आंग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपत हरियाणा काला अम येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। या स्मारकांच्या जागा निश्चितीसाठी संबंधित राज्य सरकारशी समन्वय साधण्यात येत आहे। स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। मौजे वडू बुद्रुक येथील समाधी स्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाच्या कामाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून हे काम देखील लवकरच हाती घेण्यात येईल। छत्रपती संभाजी महाराज त्याच्यात धर्मवीर स्वराज्य रक्षक म्हणायचं राहिलं ते आता ऍड करतो। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली, सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येईल। थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगावी मौजे कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची साठी मान्यता देण्यात आली आहे। मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य मराठी भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। वनसंपदेने समृद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन, संशोधन
व जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम व झायलेरियम उभारण्याचे प्रस्तावित आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवावा याकरिता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्य स्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आणखी 4 अशाच प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येतील. विभाग स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्रे व जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे सुरू करण्यात येतील. राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्तंभ 4 सुशासन व गतिमानता. उपक्षेत्र 1 प्रशासन. आर्थिक व सामाजिक गरजानुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियम ते निवृत्तीपर्यंत सेवा प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि खाजगी क्षेत्राच्या सहाय्याने नागरी सेवा पुरविण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे. विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक वाटते. त्याकरिता प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1,20,000 पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणाच्या माध्यमातून आणखी 75,000 पदांची पदभरती करण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवा सहज, सुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्याकरता शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत अर्ज प्रक्रियेमधील